नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इयत्ता 8वी विषय मराठी पॅटचा पेपर एक्सप्लेन करणार आहे। मी जे प्रश्न देणार ते 100% तुमच्या एक्झाम पेपरमध्ये उद्या 11 तारखेला तुम्हाला दिसणार आहेत। तर तुम्ही हा पेपर पूर्ण पहा, याचा सराव करून जावा, जेणेकरून तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी चांगले गुण मिळतील। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याचा जर तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। तर चला प्रश्न पहिला बघूया आपण। तोंडी परीक्षा बघा, तोंडी चाचणी तर दिलेला प्रश्न पहिला बघा। खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुमच्या परिसरात आढळणाऱ्या कोणत्याही एका पक्षाविषयी माहिती सांगा। मुद्दे: पक्षाचे नाव, पक्षाचा रंग, पक्षाचा निवारा, पक्षाचे खाद्य। हा तुम्हाला तोंडीसाठी प्रश्न विचारलेला आहे। 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे, व्यवस्थित तुम्ही उत्तर द्यायचं आहे। प्रश्न दुसरा बघा, दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे सांगा। पहिला बघा, पुढील उतार्याचं प्रकट वाचन करा। इथे तुम्हाला उतारा दिलेला आहे, त्याचं तुम्हाला प्रकट वाचन करायचं आहे। प्रश्न पुढचा बघूया आपण। प्रश्न दुसरा बघा, खालील उतारा मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही। इथे तुम्हाला उतारा दिलेला आहे, ते तुम्हाला व्यवस्थितपणे वाचायचं आहे आणि बघून घ्यायचं आहे, त्याच्यावरूनच तुम्हाला प्रश्नांची उत्तर सोडवायची आहेत। बघा दिलेला आहे प्रश्न, सुनीताची आई आवडीने काय करायला शिकली। इथे तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे आणि त्याचं तुम्हाला उत्तर पॅरेग्राफमध्ये हुडकायचं आणि लिहायचं। 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न दुसरा बघा, ब दिलेला आहे, सुनीता कोणत्या 2 संस्कृतीत वाढली। कोणत्या 2 संस्कृतीत वाढली ते तुम्हाला सांगायचं आहे। उताराच्या आधारे तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहे। 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न पुढचा बघूया आपण। प्रश्न तिसरा बघा, क विचारलेला आहे, सुनीताचे वडील मुलांसाठी काय काय करीत असत। इथे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, उताराच्या आधारे तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे। 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न तिसरा बघा दिलेला आहे, खालील कविता मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही। कविता दिलेली आहे बघा इथं, आनंदा एवढे द्यावे, फुलांचे रंग ना जावे, उडाया भाकरांसाठी जरा आभाळ ठेवावे, घराला उंबरा राहो, पेटती राहू दे चूल, कुण्याही मायपदराशी खेळते राहू दे मूल, फुलांचा भार ना व्हावा कधीही, कोणत्या देठा चालत्या पावलांसाठी असू दे मोकळ्या वाटा। इथून प्रश्न ओ विचारलेला आहे बघा, फुलांचा भार कोणाला होऊ नये असे कवीला वाटते। इथे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, उताराचा तुम्हाला बघायचा आहे, त्याच्यावर तुम्हाला उत्तर सोडवायचं आहे। प्रश्न आ विचारलेला आहे बघा, कवीने कोणासाठी काय काय मागितले आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। तुम्हाला कविता पूर्ण वाचायची आहे, त्याच्यावर तुम्हाला उत्तर मिळेल। 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे, व्यवस्थितपणे सोडवायचा आहे। प्रश्न ई विचारलेला आहे बघा, आई व मूल यांच्या दृढ नात्याविषयी कोणती ओळ कवितेत आली आहे ती लिही। इथे तुम्हाला कोणती ओळ आलेली आहे ते हुडकायचं, कवितेने उत्तर लिहायचं आहे। 2 गुणांसाठी हा पण प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न 14 बघा, खालील उतारा मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही। इथे तुम्हाला उतारा दिलेले आहे, ते तुम्हाला व्यवस्थितपणे वाचायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न ओ विचारलेला आहे, ते सोडवायचा आहे। बघूया आपण प्रश्न ओ, आजच्या युगात संगणक हा माणसाचा विश्वासू साथी का बनला आहे। हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, तुम्हाला उतारा वाचायचा, त्यावर तुम्हाला उत्तर सापडणार आहे, त्याच्यावर तुम्हाला उत्तर लिहायचं व्यवस्थितपणे। प्रश्न ब दिलेला बघा, संगणकाच्या कोणकोणत्या वैशिष्ट्यांचा उल्लेख उतार्यात केलेला आहे। इथे तुम्हाला उतारा वाचल्यावर तुम्हाला उत्तर सापडेल, ते तुम्हाला व्यवस्थितपणे इथे लिहायचं। 2 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे। को बघा, मागील 50 वर्षात समाज व्यवस्थेत झालेले बदल कोणते ते लिहा। इथे तुम्हाला झालेले बदल इथे तुम्हाला व्यवस्थितपणे मांडायचे आहेत। 2 गुणांसाठी हा पण प्रश्न विचारलेला आहे। पुढील प्रश्न पाहूया आपण। प्रश्न 5 बघा, खाली लेखाचा भाग दिला आहे, तो मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही। इथं तुम्हाला एक उतारा दिलेला आहे, तो तुम्हाला व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा आहे, त्याच्या आधारे तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत। प्रश्न आपण पाहूया। दिलेला आहे, कचऱ्यामुळे कशाला निमंत्रण मिळते। हे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे व्यवस्थितपणे, उताराच्या आधारे तुम्हाला विचारलेला आहे। प्रश्न 1 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे। ब बघा, आरोग्याची ऐशी की तैशी होणे म्हणजे काय व ती कशामुळे होते। हे तुम्हाला उतारा वाचल्यानंतर उत्तर सापडेल, ते तुम्हाला व्यवस्थितपणे मांडून लिहायचं आहे। 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। पुढील प्रश्न पाहूया आपण। कचरा व्यवस्थापनात तुला कशा प्रकारे सहभागी होता येईल। हे तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, उतारा वाचल्यावर तुम्हाला उत्तर भेटेल, ते तुम्हाला व्यवस्थितपणे लिहायचं आहे। पुढचा प्रश्न आपण पाहूया। प्रश्न 6 बघा, खालील प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार सोडवा। दिलेला आहे बघा, पुढील प्रसंग वाच व प्रसंगासाठी योग्य असलेला वाक्प्रचार ओळखून लिही। इथे तुम्हाला वाक्प्रचार दिलेले आहेत, कंसामध्ये तोंडाचे पाणी पळणे, तोंडाला पाणी सुटणे, जीवाचे पाणी होणे। आणि इथे तुम्हाला वाक्य दिलेले आहे बघा, पावसाळ्याचे दिवस होते, आज आईने घरात बटाटे वड्याचा बेत केला होता, मी घरात आलो, घरभर खमंग वास बटाटे वड्याचा वास येत होता आणि माझ्या तुम्हाला वाक्यामध्ये कोणता वाक्प्रचार व्यवस्थित बसणार आहे, फिट होणार आहे ते तुम्हाला हुडकायचं आहे आणि उत्तर लिहायचं आहे।
2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. पुढील प्रश्न बघा ब. पुढील वाक्य वाच. अधोरेखित शब्दांसाठी योग्य शब्दसमूह वापरून वाक्य पुन्हा लिही. आमच्या शाळेसमोर आंब्याची झाडे आहेत. हे तुम्हाला दिलेलं आहे आणि आंब्याची झाडे आहे इथं तुम्हाला अंडरलाईन केलेलं आहे. त्याच्यावर तुम्हाला शब्दसमूह कोणता व्यवस्थित वापरता येणार आहे ते तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. क बघा. पुढील शब्दाला षष्टी विभक्तीचा प्रत्यय लावून त्या शब्दाचा उपयोग करून वाक्य लिही. पहिला दिलेला बघा पुस्तक आणि दुसरा दिलेला शाळा. हे तुम्हाला 2 शब्द दिलेले आहेत. त्याच्यावर तुम्हाला व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे. 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला होता. ड बघा. यमक जुळवून पुढील ओळ पूर्ण करा. इथे जसे हिरवळ आणि पाणी तेथे स्फूर्ती मजला गाणी. भिरभिर सुटला वारा. आता तुम्हाला इथं यमक जुळणारी ओळ तयार करायची आहे आणि इथं तुमचं उत्तर संपणार आहे. पुढील प्रश्न पाहूया आपण. प्रश्न ई बघा दिलेला आहे. खालील ओळीतील उपमेय व उपमान ओळखा. जसे सुरेशचे अक्षर मोत्यांसारखे सुंदर आहे. उपमेय अक्षर उपमान मोती. तसे नीतूचे डोळे हरणासारखे आहेत. इथे तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगितलेलं आहे की उपमेय आणि उपमान कसं आहे. त्याच्यावर तुम्हाला दुसरा एक वाक्य दिलेलं आहे. त्याच्यावर तुम्हाला उपमेय आणि उपमान काढायचं आहे. एकूण 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. फ बघा. आईने आणून दिलेली भाजी भाकरी दिनूने खाल्ली. या वाक्यातील सामासिक शब्द ओळखून लिही व याच प्रकारचा दुसरा सामासिक शब्द लिही. तुम्हाला सामासिक शब्द सांगितलेले असेल त्याच्यावर तुम्हाला लिहायचा आहे. एकूण 1 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे. ग बघा. संधी करा. जसे तपह अधिक बल तसं होतं इज इक्वल्स टू तपोबल. त्याच्यावर तुम्हाला विचारलेलं आहे बघा. त्याचप्रकारे तुम्हाला तसे दिलेलं आहे. मन अधिक वृत्ती. इथे तुम्हाला ओळखायचं आहे. त्याच्या इज इक्वल्स टू करून इथे तुम्हाला एक व्यवस्थित शब्द लिहायचा आहे. त्याचं उत्तर काय येणार? मनोवृत्ती. हे तुम्हाला व्यवस्थित सोडवायचं आहे. 1 गुणांसाठी आपण प्रश्न विचारलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया आपण. प्रश्न 7वा बघा. तुझ्या शाळेत साजरा करण्यात आलेला महिला दिन या कार्यक्रमाचा अहवाल लेखन लिही. एकूण 5 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. खूप मोठा प्रश्न दिलेला आहे आणि त्याचे गुण पण मोठे आहेत. अहवाल लेखन तुम्हाला करायचं आहे. इथे तुम्हाला विषय दिलेला आहे महिला दिन. यावर तुम्हाला अहवाल लेखन करायचं आहे. पुढील प्रश्न आपण पाहूया. 9वा बघा. सार्वजनिक पुरवठा होत असलेल्या पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी स्थानिक शासन संस्थेकडे अर्ज लिही. इथे तुम्हाला अर्ज लेखन करायचं आहे. इथे तुम्हाला विषय दिलेला आहे. 5 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. व्यवस्थितपणे तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढील प्रश्न आपण पाहूया. 9वा बघा. पाठ्यपुस्तकातील QR कोड वापरण्याबाबत 2 मित्रांमधील संवाद लेखन तुम्हाला लिहायचं आहे. इथे तुम्हाला लिहायचं व्यवस्थितपणे उत्तर. प्रश्न आपण 10वा पाहूया. प्रश्न 10वा बघा दिलेला आहे. खाली दिलेली अपूर्ण कथा पूर्ण करून लिही व कथेला योग्य शीर्षक दे. एकूण 5 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे. अमूल 9वीत शिकणारा मुलगा होता. तो खूप हुशार होता पण फार आळशी. शाळेतून आल्यावर तो थेट मोबाईलवर गेम खेळायचा किंवा टीव्ही पाहायचा. बाहेर खेळणं, धावणं, व्यायाम या सगळ्यांपासून तो लांब राहायचा. हे तुम्हाला कथा दिलेली आहे. ते तुम्हाला पूर्ण करून व्यवस्थितपणे लिहायचे आहे. पुढील प्रश्न आपण पाहूया. 11वा बघा. दिलेल्या सूचनांनुसार खालील कृती सोडवा. दिलेला आहे. खालील उदाहरणातील अलंकार ओळख व लिही. झाले बहु, होतील बहु, आहेत ही बहु, परी यासम हा. हे तुम्हाला अलंकार ओळखून लिहायचा आहे. एकूण 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. आपण पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न हा बघा. खाली दिलेल्या विग्रहांची संधी कर. इथे तुम्हाला विग्रह दिलेले आहे. त्याच्यामुळे तुम्हाला संधी करायची आहे. नदी अधिक आत. त्याच्यामुळे तुम्हाला संधी करून लिहायची आहे. घर अधिक ई दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला संधी करून लिहायची आहे. इथे नदीत येणार, इथे येणार घरी. 2 गुणांसाठी प्रश्न विचारलेला होता. ई बघा. तक्ता पूर्ण करा. पहिला एक क्रमांक ए दिलेला सामासिक शब्द आणि समासाचा विग्रह करायचा तुम्हाला. सामासिक शब्द दिलेला आहे आई वडील. तिथं समासाचा विग्रह तुम्हाला करायचा आहे आणि इथं विग्रह दिलेला आहे प्रत्येक जागी. याच्यावर तुम्हाला सामासिक शब्द लिहायचा आहे. ई बघा. खालीलपैकी एका शब्दाचे लघुगुरु क्रम पाडून गण ओळख. हे तुम्हाला लघुगुरु क्रम पाडायचा आहे व्यवस्थितपणे. इथे शब्द दिलेला आहे पसारा, मदत, काकडी. हे 3 शब्दावरून तुम्हाला लघुगुरु क्रम काढायचा आहे. प्रश्न बघा. उ दिलेल्या खालीलपैकी विरामचिन्हे ओळख व नावे लिही. खालील विरामचिन्हे दिलेले आहे. त्याचे तुम्हाला नावे लिहायचे आहेत. पहिला असणार आहे प्रश्नवाचक चिन्ह. दुसरा असणार आहे एकेरी अवतरण चिन्ह. हे त्याचे उत्तर असणार आहे. 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला होता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. जर तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.